नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आता पावसाळा सुरू झालेला आहे. तर पावसाळा स्पेशल आपण एकदम गरमागरम समोसेची रेसिपी बघणार आहोत. तर गरमागरम चहा आणि त्याच्यासोबत समोसे, काय भारी कॉम्बिनेशन आहे ना. रेसिपीला सुरुवात करूया, पण त्या अगोदर आपल्या प्रीताज किचनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, समोसे करण्यासाठी इथे मी 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैदा मी चाळून घेतलेला आहे. तर आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी मैद्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. तुम्ही त्याच्याऐवजी तेल देखील टाकू शकता. त्याच्यानंतर अर्धा चमचा ओवा क्रश करून टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. मैद्याचा गोळा जो मळतो आपण तो एकदम घट्ट मळायचा आहे, पातळ मळायचा नाही किंवा नरम देखील मळायचा नाही. मैदा भिजल्यानंतर तो गोळा आपोआप नरम असा होतो. जर सुरुवातीलाच तुम्ही गोळा नरम मळून घेतलात तर समोसे जे आहेत ते टाईट होत नाहीत किंवा समोसेचा आकार व्यवस्थित येत नाही. तर मंडळी, आता आपण मैदा जो आहे त्याचा गोळा तयार करून घेऊया. इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता पीठ आपल्याला अर्धा तास मुरत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊयात आणि पिठाला झाकून 15 ते 20 मिनिटं मुरत ठेवायचं आहे. भाजी करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला समोशासाठी स्टफिंगचा जो मसाला आहे तो करून घ्यायचा आहे. तर इथे मी 1.5 चमचा धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचे बडीशेप आणि 10-12 काळी मिरी घेतलेली आहे. हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे. जास्त डाग पडूसपर्यंत भाजून घ्यायचं नाही. नॉर्मली गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरला तुम्ही पल्स मोडवर बारीक करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये देखील तुम्ही त्याचे असं दरदरा बारीक करून घेऊ शकता. इथे मी जो मसाला आहे तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. म्हणजे जास्त बारीक देखील करायचा नाही. तर मी पल्स मोडला मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मिक्सरमधून हिरवी मिरची आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या देखील मी बारीक करून घेतलेल्या आहे. तुम्हाला समोसे तिखट तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता. हिरवी मिरची थोडीशी कमी किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तुम्ही त्या अंदाजाने घेऊ शकता. इथे आपला मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून झालेला आहे. तर इथे मी बटाटा मॅश करून घेतलेला आहे. बटाटा आपल्याला पहिल्यांदा उकडून घ्यायचा आहे. उकडून थंड झाल्यानंतर बटाटा मी मॅश करून घेतलेला आहे. आणि आता मी भाजी करण्यासाठी गॅसवर कढई देखील ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर मॅश करून झाल्यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल, आपण जो हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेला आहे तो ॲड करायचा आहे आणि जो मसाला केलेला आहे तो देखील ॲड करून भाजून घ्यायचा आहे आणि बटाटे ॲड करायचे आहेत. बटाटे ॲड करून झाल्यानंतर याच्यामध्ये नंतर मसाले ॲड करायचे. तर इथे मी मसाल्यामध्ये जिरेपूड अर्धा चमचा, धनेपूड अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट अर्धा चमचा असं मी ॲड केलेलं आहे. तर आपण हिरवी मिरची देखील इथं ॲड केलेली आहे, त्यामुळे तिखट तुम्ही परत लक्षात ठेवून तुमच्या अंदाजाने ॲड करायचं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेला आहे. तर कढीपत्ता फोडणीत टाकायचा नाही. कढीपत्ता जो आहे तो आपण भाजी करून झाल्यानंतर वरून टाकायचा आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर जो आहे तो भाजीमध्ये एकदम छान असा उतरतो. फोडणीमध्ये दिला तर तो जास्त तडतडला जातो. त्यामुळे तो असा कच्चा वरण भाजीमध्ये टाकला तर त्याचा फ्लेवर एकदम छान येतो कढीपत्त्याचा. अशा प्रकारे कढीपत्ता तुम्ही समोशामध्ये टाकून बघा, एकदम छान समोसे होते. त्याच्यानंतर आता आपल्या इथं भाजी तयार करून झालेली आहे. भाजी थंड होईपर्यंत होत आहे. तोपर्यंत आता आपण गोळे तयार करून घेऊया. तर गोळे तुम्ही तयार करून घ्यायचे आहेत आणि इथे त्याची लाटी लाटायची आहे. तर गोल न लाटता त्याची लाटी आहे समोशाची ती अशी उभी लाटून घ्यायची आहे.
जेणेकरून समोसा करण्यासाठी एकदम सोपं पडतं. तर अशा प्रकारे तुम्ही समोसाची लाटी लाटून घ्यायची आहे आणि त्याचे मधनं 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि इथे मी दाखवलेला आहे समोसा कसा फोल्ड करायचा. तर अशा प्रकारे तुम्ही समोसामध्ये भाजी भरून तुम्ही समोसा फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे समोसा आपला तयार झालेला आहे. इथे तुम्हाला दिसत आहे आपला समोसा एकदम असा उभा राहिलेला आहे. जर समोसा असा प्लेटमध्ये उभा राहिला तर समजायचं की आपलं जे पीठ आहे ते आपण व्यवस्थित मळलेलं आहे आणि आपला समोसा देखील खुसखुशीत होणार आहे. तर समोसे मी सगळे करून घेतलेले आहेत. समोसे करून झाल्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये समोसे सोडून घ्यायचे आहे. तर तेल जास्त देखील कडकडीत करून घ्यायचं नाही आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहेत. आणि कढईमध्ये जे आपण तेल ओततो ते समोसा आपला अर्धा तेलामध्ये बुडेल इतपत तेल घ्यायचं आहे. जर तुम्ही तेल कमी घेणार असाल तर तुम्ही समोसे छोट्या आकाराचे करू शकता. तर मंडळी अशा प्रकारे एकदम ब्राऊन होईपर्यंत समोसे तळून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्हाला दिसत आहे हळूहळू समोस्यांचा कलर देखील चेंज झालेला आहे. तर अशा प्रकारे ब्राऊन असे समोसे मी तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबतच गरमागरम समोसाबरोबर तळलेली मिरची म्हणजे काय स्वर्गच ती. तर अशा प्रकारे मी इथे मिरची देखील तळून घेतलेली आहे. तर आता समोसे आणि मिरची एकदम मस्त असं चहा बरोबर कॉम्बिनेशन आहे. तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला समोसाची कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला नवीन अजून कोणती रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला मी नक्की रेसिपी करून दाखवेन.